फायनली द ओजी जोडी जी आहे मोठ्या पडद्यावरती परत येणार आहे. हो मित्रांनो, पुन्हा एकदा 3:30 या सिनेमाचं ट्रेलर जे आहे ते रिलीज झालेलं आहे बघा. येत्या 30 जानेवारीला हा सिनेमा रिलीज होत आहे. मी तर फार एक्सायटेड आहे बघा. जेव्हा टीझर रिलीज झालं होतं तेव्हा तरी आशा ज्या आहेत नॉर्मलच होत्या, न्यूट्रल होतं मी असं म्हणेन. परंतु ट्रेलर बघितल्यानंतर माझ्या मनाला शांती जी आहे ती भेटलेली आहे. असं मी काय म्हणत आहे याचं उत्तर तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे आहे ते भेटेल बघा. जे मेन प्रश्न सर्वांच्या मनामध्ये होता की पहिला जो पार्ट होता त्याची तर स्टोरी आपल्या सर्वांना तिथेच संपलेली दिसत होती. मग या दुसऱ्या सिनेमामध्ये या दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला दाखवणार काय? संपूर्ण ट्रेलर बघितल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट समजून जाईल बघा, आणि ती मलाही समजली. ती अशी की या सिनेमामधील टोटल कॅरेक्टर्स जे आहेत, कुरळे बंधू असतील किंवा ते जे काम करत होते, त्यांचं एक दुकान होतं गाड्या नीट करण्याचं, गॅरेज होतं ते असेल, आणि त्यांचं जे नॉर्मल प्लॉट होता ते सर्व काही सेमच असेल. फक्त एक नवीन स्टोरी असेल, एक नवीन काहीतरी कॅरेक्टर्स असतील, ज्यामध्ये आपल्याला रिंकू राजगुरू, आणखी एक नवीन कलाकार आहेत त्यांचं नाव मला माहिती नाही, ते दिसतील, आणि आपले द ओजी सिद्धार्थ जाधव देखील त्यामध्ये तर आहेतच बघा. एक चांगली गोष्ट अशी केली बघा की रिंकू राजगुरू जे आहे त्यांचं लव्ह अँगल कोणत्याच कॅरेक्टरसोबत दाखवलं नाही. ट्रेलरमधूनच आपल्याला स्पष्ट होऊन जातं की त्या ज्या आहेत एक चांगलं एक सपोर्टिंग कॅरेक्टर जे आहेत ते प्ले करणार आहेत. सपोर्टिंग म्हणण्याऐवजी की मेन कॅरेक्टर प्ले करणार आहेत. आणि ट्रेलर बघून असंही समजतं की त्या ज्या आहेत एक व्यक्ती नसून चित्रपटामध्ये एक भूताचं कॅरेक्टर तुम्ही म्हणू शकता की प्ले करणार आहे. त्यांची काहीतरी मागणी आहे. मग ती मागणी काय आहे ते तिघं भाऊ जे आहेत ते पूर्ण कुरळे बंधू जे आहेत ते पूर्ण करू शकतात का नाही. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे की तिघांची दी ओजी कॉमेडी जी आहे, भरत जाधव असतील, अशोक सराफ असतील, मकरंद अनासपुरे असतील, ती तर आहेच बघा. आणि त्यासोबत सिद्धार्थ जाधव जे आहेत त्यांचेही खूप चांगले डायलॉग्स जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत. वरतून आणखी मला एक गोष्ट अशी दिसली बघा की वेगवेगळे इन्फ्लुएन्सर्स जे आहेत त्यांचं देखील बऱ्यापैकी कॅमिओज दिसत आहेत, जे की चांगल्या प्रकारे यूज केलेले आहेत. मला तरी वाटतं की त्यांनी हे जे कॅमिओज आहेत यांचं एक सरप्राईज म्हणून चित्रपटामध्ये जे आहेत ठेवायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. ओव्हरऑल ट्रेलर खूप छान दिसत आहे बघा. कारण मेन गोष्ट म्हणजे की कॅमेरावर जो आहे सिनेमॅटोग्राफी जी आहे हे खूप भारी लेवलवरती आहे. कारण की ज्यावेळी अंकुश चौधरी दिग्दर्शनामध्ये उतरतात तेव्हा तर तुम्हाला माहितीच आहे काय कमाल होते. बाकी ॲक्टर वाईज ते खूप भारी आहेत. आणि ओव्हरऑल ट्रेलर जे आहे अप्रतिम दिसत आहे. मी तरी फार एक्सायटेड आहे बघा ट्रेलरसाठी. ट्रेलर बघून अतिशय मला भारी वाटला. तुम्ही नक्की कोणते पॉईंट्स नोटीस केले असतील, तुम्हाला या सिनेमाच्या ट्रेलरमधील कोणती गोष्ट आवडली, नक्की मला कमेंट्समध्ये जे आहे ते कळवा. कॉमेडी वाईज, ॲक्टिंग वाईज आणि बाकी सिनेमॅटोग्राफी वाईज सर्व गोष्टी वाईज हा सिनेमा जो खूप भारी दिसत आहे. आणि आता बाकीचे जे गाणे आहेत या सिनेमामधली सॉंग्स काय असतील हे तरी तेवढं आणखी रिव्हील झालं नाही. तुमचं मत नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्हाला ट्रेलर कसं वाटलं कसं नाही. थँक्यू.